Today we are going to learn about the living world. In this chapter, Mean by living things. You know about the living things. What are the characteristics of living things? कोणकोणत्या characteristics आहेत living thingच्या? That is the growth. म्हणजे वाढ होणे. बरोबर? लिव्हिंग थिंग्सची काय होत असते? वाढ होते. म्हणजे आज लावलेले झाड महिनाभरामध्ये त्याची कुठेतरी वाढ झालेली तुम्हाला दिसते. त्याचप्रमाणे ॲनिमलची सुद्धा वाढ झालेली दिसते. बरोबर? ह्या सर्व गोष्टी ज्या आहे म्हणजे ग्रोथ इज द मेन थिंग्स. देन द सेकंड दॅट इज द रिप्रोडक्शन. दुसरं आहे रिप्रोडक्शन. म्हणजे हे जे प्लांट आणि ॲनिमल्स आहेत हे कशावरून लिव्हिंग्स आहेत? तर ते काय करतात? रिप्रोडक्शन करतात. म्हणून ते कसे आहेत? लिव्हिंग्स आहेत. Now here the planet Earth is made up of the abiotic and biotic components, and these components are obviously for the present around the questions like the living and non-living. ह्या पृथ्वी संपूर्ण पृथ्वी तलावरती जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जे आहेत त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल सांगता येतील. उदाहरणार्थ ब्रिक म्हणजे आपण वीट घेतली. ही वीट कशी आहे? दॅट इज द नॉन लिव्हिंग. एखादी ॲनिमल आहे, तो ॲनिमल कसा आहे? दॅट इज द लिव्हिंग. मग तुम्हाला याचा डिफरन्स सांगता आला पाहिजे. व्हॉट इज द लिव्हिंग, व्हॉट इज द नॉन लिव्हिंग. हिअर दीज आर द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे जे ॲनिमल किंवा प्लांट काय करतात? ग्रोथ करतात, रिप्रोडक्शन करतात. और इरिटेबिलिटी. व्हॉट इज इरिटेबिलिटी? हिअर when the animals or the plant they have to becomes a different impulse, they have to transmit their impulse and they have to things means the any animals or plant they have to inherit together, they have to respond together, now called as the inheritance or the irritability. Like the Pudica mimosa plant. You know about this plant. When you have to touch for this plant, they droop down their leaves. हे जे प्लांट आहे मायमोसा पुडिका म्हणजे लाजाळू, ह्या लाजाळू प्लांटला जर आपण हात लावला तर काय होतं? ते त्याचे जे पानं आहेत ते असं खाली करतं. म्हणजे लाजाळूला हात लावला की त्याचे पानं असे खाली होतात, मिटतात. म्हणजेच ते काय करतं? रिस्पॉन्स देतं. तसेच ॲनिमल, एखाद्या ॲनिमलला आपण हात लावला, उदाहरणार्थ गाईला किंवा एखाद्या कुत्र्याला हात लावला, तो रिस्पॉन्स देतो, वेगवेगळ्या प्रकारे रिस्पॉन्स देतो. हिअर दीज आर कॉल्ड ॲज द इरिटेबिलिटी. हिअर दीज आर द मेन थिंग्स. हिअर द लिव्हिंग things they have to produce born on a basic principle of life that is called as the reproduction. Reproduction is main thing for they have to forms the xerox copies. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ॲनिमल्स हे आपल्यासारखाच एक नवीन लिव्हिंग ॲनिमल तयार करतात. त्याला आपण काय म्हणतो? रिप्रोडक्शन. मग तो कधी कधी त्याच्यासारखाच दिसतो म्हणून त्याला आपण झेरॉक्स कॉपी म्हणतो. हिअर द ऑल लिव्हिंग थिंग्स दे हॅव टू रिप्रोड्युसेस, दे आर द झेरॉक्स कॉपीज ऑफ देअर पॅरेंट्स. त्या पॅरेंट्स सारखंच असं. उदाहरणार्थ पहा, लिंबाच्या झाडाला लिंबोळे येतात, त्या लिंबोळ्या जमीन गेल्या की परत त्याच्यामध्ये लिंबाचं झाड उगवतं. म्हणजेच काय होतं? दे हॅव टू फॉर्म्स द झेरॉक्स कॉपीज. ते त्याच्यासारखंच एक नवीन काय तयार करतं? प्लांट तयार करतं. हिअर दीज आर कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. हिअर द एनर्जी अँड
the chemical molecules of the energy they has to perform the metabolism. So the metabolism is the breaking of molecules called as the catabolism. Here आता आपण ह्या चॅप्टर मध्ये फक्त 1.1 एवढाच अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. मग ह्या 1.1 मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे हे लक्षात घ्या. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचा डिफरन्स, कशावरून लिव्हिंग आहेत कशावरून नॉन लिव्हिंग आहेत. मग त्याच्यामध्ये आहे कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. व्हॉट इज द कॅटाबॉलिझम, व्हॉट इज द ॲनाबॉलिझम? The breaking of the molecules is called as the catabolism. What is by catabolism? Here, the breaking of molecules and the making of new ones called as the anabolism. म्हणजे नवीन तयार होणारा जो मॉलिक्युल्स आहे त्याला काय म्हणायचं? अॅनाबॉलिझम. हियर द ब्रेकिंग, ब्रेकिंग म्हणजे तुकडे करणे. जर एकाचे दोन झाले म्हणजे ब्रेक झालं तर आपण त्याला काय म्हणतो? कॅटाबॉलिझम. व्हॉट इज द कॅटाबॉलिझम? कॅटाबॉलिझम मीन्स द catabolism means the breaking of molecules and anabolism means the making म्हणजे बनवणे. Here the making of molecules, now these are called as the, here we have to see the colors. Here see, these are the metabolism, that is the catabolism and the anabolism. These are the main things. आपण पाहणार आहोत कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे काय? मेकिंग. मेकिंग म्हणजे बनवणे. मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज द ॲनाबॉलिझम. हिअर these are the first basic principle of life. पहिलं सुरुवातीला आपण पाहिलं, what is this? That is the catabolism and anabolism. Now second, the birth onwards the organism they shows on the tendency of the growth and they have to development. So this growth is well or constructed the process. These are mice to be observed, the sand mound and the boulders grow. Now this grow is not on within the hands, they are not the living beings. आता पहा, आपण जनरली एखादा फुगा घेतला, तो फुगवला, तो मोठा होतो म्हणून तो लिव्हिंग आहे का? नाही. त्याची वाढ झाली फुग्याची म्हणून तो लिव्हिंग होत नाही, लक्षात घ्या. मग मग लिव्हिंग थिंग्स कशाला म्हणायची? त्याची ग्रोथ होते, परंतु कशी ग्रोथ होते पहा. दे फॉर्म्स द बर्थ onwards the organism they have to tendency of the growth and the development. त्याची वाढ होते. म्हणजे कशी वाढ होते? here these are forms. Here these are the main form, that is the development of these new young ones. This growth they have to process. ही प्रोसेस आहे, ग्रोथ ही प्रोसेस आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये दे हॅव टू ऑब्झर्व द डिफरंट मॉलिक्युल्स. मग आता वेगवेगळे जे पदार्थ आहेत, कधी कधी जे मोठे असतात ते छोटे होतात किंवा छोटे असतात ते मोठे होतात. म्हणून हिअर दीज आर नॉट फॉर्म्स द लिव्हिंग, म्हणून त्याला लिव्हिंग म्हणायचं नाही. हिअर दीज आर द सेकंड बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. Now third, that is the development are not the process have the unlimited lifespan. पूर्ण आयुष्यभर त्याची वाढ होत राहील का? नाही. At the certain point of the time, the molecules of this organ system they have to lose their effective working and they becomes the old. So the process they are forms the body. म्हणजे एक विशिष्ट कालावधी असा येतो की तिथं त्याची वाढ होणं थांबतं. नाउ द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस इन अनलिमिटेड टाइम. हे पूर्ण आयुष्यभर त्याची वाढ होत नाही, विशिष्ट काळापर्यंत. उदाहरणार्थ ह्युमन बिईंग, माणसाची वाढ ही फक्त किती
त्याच्या जवळजवळ 21 ते 25 वयापर्यंत त्याची उंची वाढते, बरोबर. बट हिअर द वेट बिकम्स द मोर or the less on all lifespan. Here, these are the growth and the development. Now, the next, that is the life. It has the continuous, hence the organism. Here, these have to produce the young ones, and they are to produce the reproduction, that is asexual and the sexual. जनरली प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम दोन प्रकारे तो काय करतो, रिप्रोडक्शन करतो. एक तो कोणत्या प्रकारे करतो. नाउ दीज आर फॉर्म्स द सेक्शुअल और द असेक्शुअल. नाउ फर्स्ट द सेक्शुअल अँड सेकंड दॅट इज असेक्शुअल. म्हणजे एक तो सिंगल असतो त्यावेळेस तो रिप्रोडक्शन करतो, त्याला म्हणायचं असेक्शुअल. ज्यावेळेस दोन एकत्र येतात आणि ते रिप्रोडक्शन घडून आणतात त्याला म्हणायचं सेक्शुअल. हिअर दे हॅव टू कंटिन्युटी फॉर देअर रेस. हे रिप्रोडक्शन कशासाठी करायचं. जर आपल्याला आपला वंश टिकवायचा असेल तर रिप्रोडक्शन करणे गरजेचं असतं. आपण गेल्यानंतर किंवा आपल्याला पुढच्या जनरेशन मध्ये टिकवण्यासाठी, आता उदाहरणार्थ काही जनरेशन मधून काही अॅनिमल नष्ट होऊन गेले कारण त्यांचं रिप्रोडक्शन कमी होतं म्हणून, तसं माणूस काय करतो, जाताना आपल्यासारखाच एक प्रतिनिधी पाठीमागे ठेवतो. नाउ दीज आर फॉर्म द रेस ऑफ कंटिन्युटी. लाईक द म्यूल्स स्टराईल वर्कर्स हॅज डू नॉट रिप्रोड्युसेस. व्हॉट इज द म्यूल्स. म्यूल्स म्हणजे काय. दॅट इज द हायब्रिडायझेशन ऑफ हॉर्स अँड डॉंकी. व्हॉट इज द म्यूल्स. म्यूल्स म्हणजे काय. दॅट इज द reproduction of horse and donkey. These are called as the mules and these are called as the sterile. Here they sterile, they are forms into the asexual reproduction or the sexual reproduction. When these mule, these are the sterile. हा जो म्यूल असतो हा म्यूल स्टराईल असतो. स्टराईल म्हणजे काय. स्टराईल आणि फर्टाईल असे दोन प्रकार असतात. स्टराईल म्हणजे जे रिप्रोडक्शन करत नाहीत त्यांना म्हणायचं स्टराईल. ते सजीव आहेत पण ते रिप्रोडक्शन करू शकत नाहीत त्यांना म्हणायचं स्टराईल. आणि फर्टाईल, फर्टाईल म्हणजे जे रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात त्यांना काय म्हणायचं फर्टाईल. मग म्यूल हा स्टराईल असतो, लक्षात घ्या. मग म्यूल म्हणजे काय. हॉर्स आणि डॉंकी यांचं तयार होणारं जे आहे त्याला आपण मराठीत म्हणतो खेचर. खेचर म्हणजे जो ओझी वाहून नेतो डोंगरावरती त्याला खेचर म्हणतात, त्यालाच इंग्लिशमध्ये म्यूल म्हणतात. मग हा जो म्यूल आहे हा स्टराईल असतो, हा रिप्रोडक्शन करत नाही, हा फक्त तयार झालेला असतो. डॉंकी आणि हॉर्स मधून तो तयार झालेला असतो. हिअर दे कॅनॉट बी रिप्रोड्युसेस येट दे हॅव टू लिव्हिंग. परंतु तो लिव्हिंग आहे परंतु तो काय करू शकत नाही, रिप्रोड्यूस करू शकत नाही. नाउ दे हॅव टू कॉल द रिप्रोडक्शन फॉर द इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. अशा प्रकारे तो त्या लाईफ मध्ये तयार होतो. हिअर दीज आर द पार्ट. आपण पाहिलं होतं म्यूल पर्यंत. हिअर म्यूल्स. नाउ ई. ॲज द बॉडी लुजेस द कॅपॅसिटी to perform the metabolism, the organism becomes dies. What are these are the characteristics of living things. ही सुद्धा एक लिव्हिंग थिंग ची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ॲज द बॉडी लुजेस इट कॅपॅसिटी टू परफॉर्म द मेटाबॉलिझम. जर जो ह्युमन बिईंग किंवा एखादा लिव्हिंग थिंग्स असेल त्याची एक कॅपॅसिटी असते विशिष्ट कालावधीमध्ये तो काय होतो, त्याच्या पेशी डेड होतात, त्याच्या सेल डेड होतात आणि तो मरतो. नाउ ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द स्पेसिफिक लाईफ span, so they have to loses their capacity. So these animals they have to dies after some time. प्रत्येक लिव्हिंग ॲनिमलला विशिष्ट कालावधी असतो. ह्युमन बिईंग दॅट इज द 60 to 70 years ओल्ड. माणूस 60 ते 70 वर्ष जगतो, बरोबर. मग असे अनेक ॲनिमल आहे, प्रत्येकाचा कालावधी वेगळा असतो. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया फक्त 6
मिनिट जगते, हा त्याचा लाईफ स्पॅन आहे. बरोबर. डॉग आहे, डॉगचा लाईफ स्पॅन किती असतो? दॅट इज द 10 to 12 इयर्स. 10 ते 12 वर्ष डॉग जगतो. म्हणजे असे प्रत्येकाचे लाईफ स्पॅन हे वेगवेगळे असतात. म्हणजे त्याच्या ह्युमन बिईंग किंवा प्रत्येक लिव्हिंग थिंग्स ही मरते म्हणजे काय मरते? त्याची सेल मरते. ऑल लिव्हिंग रिस्पॉन्स टू द थर्मल अँड केमिकल बायोलॉजिकल चेंजेस. प्रत्येक लिव्हिंग थिंग्स काय करत असते? दे हॅव टू रिस्पॉन्ड टू थर्मल अँड केमिकल दे फॉर्म्स. आपण पाहतोय थर्मल अँड केमिकल. व्हॉट इज द थर्मल अँड व्हॉट इज द केमिकल? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो? टेम्परेचरला प्रतिसाद देत असतो. जर आपल्याला जास्त टेम्परेचर जर झालं तर आपण काय करतो? फॅन लावतो, म्हणजे थंड करतो शरीर. जर जास्त थंड असेल तर काय करतो? उबदार कपडे घालतो. म्हणजे दे हॅव टू रिस्पॉन्ड. दॅट इज कॉल्ड ॲज अ थर्मल. केमिकल म्हणजे काय? लाईक सम रिस्पॉन्स टू द hormonal control. These are the chemical response. Chemical response like some enzymes, proteins, carbohydrates, they have to respond the body. बॉडी काय करते? बॉडीला समजतं बाहेरून आपल्याला कोणी स्पर्श केला. दॅट इज द बायोलॉजिकल चेंजेस अँड द केमिकल चेंजेस. ऑल दे आर फ्रॉम द सराउंडिंग. बाहेरून, समोरून जर आपल्याला अचानक साप येताना दिसला, वाघ येताना दिसला किंवा इतर काही भयानक प्राणी येताना दिसला तर आपण त्याला घाबरून पळतो. म्हणजे आपण काय करतो? रिस्पॉन्स देतो. किंवा एखादी चांगली गोष्ट असेल, म्हणजे जर फुल दिसलं तर आपण त्या फुलाच्या जवळ जातो. म्हणजे आपण काय करतो? ऑल हॅव टू रिस्पॉन्स टू लिव्हिंग थिंग्स. हे सगळे लिव्हिंग थिंग्स काय करतात? रिस्पॉन्स देतात. ड्यू टू दिस diversity in the living organism, here they have to diversity. What of this diversity? Like the organism, they have to immemorial and the variety of organism they have to living together on the earth. प्रत्येक लिव्हिंग थिंग्सला एकत्रित राहण्यास आवडतं. एकटा सहसा कोणी राहत नाही, तो ग्रुपने राहतो. नाउ दीज आर देअर मेन लिव्हिंग थिंग्स. दे हॅव टू come together